तर आज आहे आपण लंडनच्या एका प्रॉपर्टीवर. मी प्रॉपर्टी एअरबीएनबीवरनं बुक केली. तर या प्रॉपर्टीमध्ये चेक इनची प्रोसेस कशी असते तर दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त प्रोसेस असते. मला एक्सपिरियन्स आवडला तर त्याच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे, शेअर करतो आहे. या तर इथे असे एक डोर डिस्प्ले असतो. तर त्याच्यावर तुम्हाला कोड मिळतो, तुमच्याकडे मेसेज येतो, त्याच्यामध्ये कोड मिळतो तुम्हाला एक टाकायचा. तो टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुमची रूम ओपन होते. चला या दाखवतो. तर इथे अशी गायडन्स केलं आहे. आपली आहे अपार्टमेंट नंबर 7 आणि माझा 7 नंबर आहे. धोनीचा लकी नंबर हवा फॉर अ रिझन. इथे पुन्हा एकदा असंच प्रकारचा डिस्प्ले दिला आहे, सेम प्रोसिजर. दिस इज अवर अपार्टमेंट. On the first floor, we have the toilet. So very clean and neat. And we got very large kitchen. All the facilities are available. You can see. So this is the first one. Proper घरासारखंच वाटतं. इथे मोठं बाथरूम आहे. इथे सगळं टॉयलेट, बाथटब आणि रूम. त्याची चावी तुम्हाला रूमच्या आतच ठेवतात ते, कारण खाली 2 सिक्युरिटी लॉक होते, त्यामुळे हे ओपनच ठेवतात. तशा पद्धतीत एक बेड, त्याच्यामध्येच बेसिन आणि डेकोरेटेड केलं की मस्त अशी रूम तुम्हाला मिळून जाते. तर UK जर तुम्ही असाल, तुम्ही बघितलात की कसं तुम्ही एअरबीएनबीवरनं बुक करून इथे या पद्धतीत येऊन राहू शकता. इथे तुम्ही असं काही स्पेसिफिक टाईम नसतो तुमच्या बुक करण्यावरती, 1 डे 2 डे ऑर द वीक ऑर द मंथ. आणि आणखीन एक गोष्ट, मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला असं कळलं की इथे कोणीही नाही, रिसेप्शनसाठी कोणी नाही. त्याच्यानंतर तिथे कोणी क्लिनिंगसाठी माणसं असतात, पण ते त्यांच्या टायमिंगमध्ये येतात आणि निघून जातात. पण इथे सगळं ट्रस्टवरती काम चालतं, कारण एअरबीएनबी जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळी तुमचं ईमेल ID, तुमचं पासपोर्ट, तुमचा मोबाईल नंबर सगळ्याचं व्हेरिफिकेशन होऊन गेलेलं असतं. त्याच्यामुळे एकदम सिम्पल पद्धतीमध्ये तुम्ही कुठच्याही टायमिंगला येऊ शकता, स्वतःचा कोड एंटर करू शकता आणि तुम्ही रूममध्ये चेक इन करू शकता. तर आजची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच.